चला, मराठीतील विशेष संधी कोणती ते ओळखा म्हणते. मराठीतील, चला, मराठीतील विशेष संधी कोणती ते ओळखा म्हणते. मराठीतील विशेष संधी कोणती ते ओळखायचे. बर, चांगले असे, स्वर अधिक आघात, बल अधिक आघात, सम अधिक आप्त. मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चांगले असे. संधीचे, मराठीतील विशेष संधीचे 2 प्रकार, पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी. यांनी काय विचारले, मराठीतील विशेष संधीचे संधी कोणती ते ओळखा. चला बघा, लक्षात घ्या, ही जी संधी आहे मित्रांनो, मराठीतील विशेष संधीचे 2 प्रकार पडतात, पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी. पहिला स्वर कायम राहिला की पूर्वरूप स्वर संधी, दुसरा स्वर कायम राहिला की पररूप स्वर संधी. मग मित्रांनो, ही आहे पूर्वरूप स्वर संधी. कसं आणि पूर्वरूप स्वर संधी मध्ये काय होते तुम्हाला सांगतो. सगळं शिकलेलं आहे. पहिला स्वर, पहिला स्वर प्लस पहिला स्वर प्लस दुसरा स्वर बरोबर. मग काय होतंय, पहिला स्वर कायम राहतो, दुसरा निघून जातो, बरोबर. काय होते, पूर्वरूप स्वर संधी. पूर्व रूप स्वर संधी, पूर्वरूप स्वर संधी. विषय क्लोज. मित्रांनो, पहिला स्वर कायम राहतो, दुसरा स्वर निघून जातो. असं झालं, संधीचं नाव सांगायचं पूर्वरूप स्वर संधी. कसं काय ते आता आपण पाहू. मित्रांनो, चांगले अधिक असे, चांगले अधिक असे, चांगले अधिक असे. चला बघा आता मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, ले मध्ये कोणता स्वर आहे, ये स्वर आहे. इथं कोणता स्वर आहे, अ स्वर आहे. आता बघा, मी काय सांगतो तुम्हाला, वाचा बरं डायरेक्ट. चांगले से, चांगले से, चांगले असे नाही, चांगले से. म्हणजे मित्रांनो, आपण हा जो दुसरा स्वर आहे का त्याला काढून टाकायला. बघा ना तुम्ही, चांगले, चांगले, ले मधला ये ठेवलाय, पण अ घेत नाहीत आपण, अ ला काढून टाकलाय. म्हणजे पर स्वर काढून टाकलाय आणि पूर्व कायम ठेवलाय. चांगले डायरेक्ट से म्हणतो. चांगले से, चांगले अधिक असे, चांगले से. संधीचं नाव आहे पूर्वरूप स्वर संधी. आणि पूर्वरूप स्वर संधी कोणाचा प्रकार आहे, मराठीतील विशेष संधीचा पहिला प्रकार आहे. म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो 1 बरोबर आहे. विषय संपला. ठीक आहे, पुढं